कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला काहीच माहिती नाही मॅडम, मला माझी नोकरी प्रिय आहे मॅडम। आम्हाला नाही माहिती, आम्ही कशाला असलं काय करू? नाही नाही नाही, काहीच उपयोग नाहीये। आता पोलिसांनाच बोलावं लागणार, त्याशिवाय तुम्ही काही कबूल करणार नाही। हो मॅडम, एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही शाळेत पोलीस वगैरे कशाला बोलवताय? नाही, मला पोलिसांना आणायचंच नाहीये, मला फक्त एवढं जाणून घ्यायचं की हे केलं कुणी। पण अहो मॅडम, काय उपयोग आहे आता हे काढून? झालं ना ऍडमिशन, आले ना ते शाळेत आता। अगं पण मला फी वगैरे भरेपर्यंत कोणी सांगितलं का नाही की ते ऍडमिशन घेतायत? हो पण मॅडम, कुणीतरी फी भरली की तुम्हाला सांगायची प्रोसिजर नाही आपल्या शाळेची। बाकीच्या सर्व गोष्टी बघण्याचं काम आमचं असतं ना, म्हणजे ऑफिसचं पेपर पण आम्ही सर्व तपासत असतो। सगळी खात्री करूनच देतो ना मॅडम आम्ही ऍडमिशन, त्याच्यावरती फक्त सही करायचं काम तुमचं असतं। आता प्रत्येकाचं ऍडमिशनचं तुम्हाला येऊन सांगायचं कसं? आणि हा घोळ मी का करू? मला माझी नोकरी प्रिय आहे ना मॅडम। अहो पण ही केस वेगळी आहे ना। कशी वेगळी? म्हणजे तुमचे मालक आहेत म्हणून वेगळी का? मॅडम जाऊ का? शाळा सुटली, ये चला चला। थांबा, ऐकलीये मी बे। जोपर्यंत मला हे कळत नाही की कुणी हे केलंय, तोपर्यंत ना मी जाणार इथून ना तुम्हाला कोणाला जाऊ देणार। अहो पण मॅडम, असं किती वेळ इथे थांबायचं? किती वेळ? हे बघा, जेवढ्या लवकर तुम्ही कबूल कराल तेवढ्या लवकर तुम्ही घरी जा। पण मी काय म्हणतो मॅडम, आता सर्व प्रोसिजर प्रमाणे झालंय ना, म्हणजे तुम्ही पण सही केली आहे ना त्याच्यावर, आता पण काय करू शकणार? हा, आणि आमची दप्तरं पण वर्गात आहेत, तेवढी तरी घेऊन येऊ देत की। ए पोरांनो, अरे बघा तुम्ही वर्गातच विसरून आला होता। चला, शाळा सुटली। अधिपती इकडे थांबा, थांबा इकडे। काय झालं? काय सभा का भरवली? अशी काय इशा हार्ड झालाय काय? अहो ते तुमच्या ऍडमिशनचं मॅडम म्हणतात त्यांनी तुमच्या फॉर्मवर सही केलीच नाही, म्हणजे त्यांना आठवतच नाही सही केल्याचं। त्यांना असं वाटतं ही सगळी आयडिया आम्ही केली। हा हा हा, असं झालं वे? नाही नाही, तुम्ही कशाला काय आयडिया करशील? ही आयडिया तर यायची आहे। याची आहे, हा, याची इच्छा होती, देवाची इच्छा होती, म्हणताना त्यानं आमचं ऍडमिशन या शाळेत केलेलं आहे। तुम्ही कशाला मुद्दाम काय करशील? काय केलं काय तुम्ही? नाही नाही सर, तुम्ही काय केलंय काय? हा नाही, मी कशाला काय करू? मला माझी नोकरी प्रिय आहे ना सर। हा बरोबर आहे, पण देवाची अशी इच्छा होती। आता एकदा त्यानं निर्णय घेतला म्हणल्यावर तिथं कोण काय अडवू शकतं? त्याचा फैसला ऑन द स्पॉट असते। तरी बी ह्या शाळेत ह्यो मुलगा नकोच असं जर कोणाला वाटत असेल, असा निर्णय एखाद्याला धडाडीचा धाडकन घ्यायचा असेल तर आम्हाला शाळेतनं काढू शकतो। तसा एक रस्टिकेट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे। पण असं कसं रस्टिकेट करणार? का काढणार तुम्हाला शाळेतनं? तेच मी सांगालोय की समजा मी या शाळेची शिस्त मोडली, नियम मोडला, येडावाकडा वागलो, आडगेपणा केला, तर मुख्याध्यापिका मॅडम आम्हाला शाळेतनं काढू शकतात। पण त्या नियमाला बांधील आहेत। आम्ही जर असं काही केलंच नाही, पण तरी जर त्यासने असं वाटलं की नियमाच्या बाहेर जाऊन ह्यो पोरगा आपल्याला आपल्या नजरेसमोर नको आहे असं वाटतंय काय? असं वाटत नसणार का? कारण त्या नियमाच्या पक्के आहेत, म्हणजे त्या कुणावर अन्याय होऊ देत नाहीत असं आम्ही तर ऐकलं या शाळेविषयी। म्हणताना तर आम्ही या शाळेत ऍडमिशन घेतलेलं आहे। हा, कारण इथं पोरं एवढी तुमच्यासारखी भारी आहे, शिक्षक एवढे भारी आहे, स्टाफ एवढा भारी आहे, नोकरी प्रिय असणारे आपले क्लार्क सर एवढे भारी आहेत, सगळ्यात महत्वाचं मुख्याध्यापिका मॅडम आमच्या एवढ्या भारी आहेत गणी। म्हणताना आम्ही इथे ऍडमिशन केलं, नाही तर कोल्हापुरात शाळा काय ढिग पडलेत की। त्यामुळे आज या ठिकाणी मी सांगू शकतो की माझं या शाळेमध्ये ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे। जवळ मी कोणताही नियम मोडत नाही आणि काही येडवाकडं वागत नाही, तोवर मला या शाळेतून कोणी काढू शकत नाही असा ठाम विश्वास माझा या शाळेवर आणि मेन म्हणजे मुख्याध्यापिका मॅडमवर आहे। एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बस, काय चाललंय? शाळा सुटली आहे ना, जा माता। गुड डे मॅडम। गुड डे मॅडम। गुड डे मॅडम।
तुमचं काय? गुड डे मास्तरीन बाई. जा. ऑफकोर्स पण म्हणल्या नाहीत. ह्यो प्रश्न विचारल्यावर बोलती बंद होणार आहे मास्तरीन बाईंची. पुढं काय नाही, हे नको. खाली दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून करारीपणा. बघूया ह्याच्यावर काय बोलतात. करारीपणा. सरकार, हे काय कवापासून सुरू केलंय? काय काय कवापासून काय काय करालोय? अभ्यास बिभ्यास शाळेत जाता की काय? शाळेत कशाला जाईन मी? उगाच काय तर फालतू बनव. शाळेत कशाला जाईन? मग अभ्यास बिभ्यास काय? नाही ते हे काढा. हे रे आपलं प्रश्न काढालोय रे. प्रश्न काढायला? तुला कसं प्रश्न पडतात का नाही? एवढं खंडीभर पडतात का नाही आता? तसं मी पुस्तकातनं जरा बारीक बारीक काढालोय प्रश्न, जरा टाइमपास तेवढंच. मला पण तोच प्रश्न पडला. तुम्ही प्रश्न का काढतायत? मला काही कळा ना तुमचं काय चाललंय बा. अरे ते आपल्या हिच्यासाठी काढालोय रे प्रश्न. तिच्यासाठी? कुणासाठी? अरे रव्या, पण तुला कशाला काय तर कळायला पाहिजे. ती ही नाही का रे, आपल्याकडे स्वयंपाकाला येतात आपली धनाजी, मितालीचा बाबा धनाजी, त्याची मुलगी कबड्डी. अरे धनाजीची मुलगी कोण? धनाजीची मुलगी मिताली. तिची कबड्डीची मॅच आहे. आणि तिची ती ही पण आहे, घटक आहे. काय? चाचणी आहे घटक रे. परीक्षा रे, शाळेत परीक्षा आहे. तर ती ह्याला म्हणली कबड्डीला. धनाजीला म्हणली कुठे काय ऐकतोस तू? नीट ऐक. ती म्हणली धनाजीला की बाबा एवढा अभ्यास, आता याचं मी कसं करू बाबा? तुम्ही मला प्रश्न काढून द्या बाबा परीक्षेसाठी बाबा. धनाजीला काय त्यातलं काय 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 दगड कळना ढेकळ कळना. त्यानं बडवून घेतली डोसक्यावर पुस्तकं. तो म्हणला बाबा आता मी कसं करू बाबा? तो माझ्याकडे आला, मला म्हणला बाबा तुम्हाला जमत असलं तर तुम्ही त्याची प्रश्न उत्तर काढून द्या बाबा. तुला कळलं का बाबा? कळलं मला बाबा. पण बाबा एवढी पुस्तकं तुमच्याकडे कुठून आली? कबड्डीने दिली. कबड्डीला? मितालीने दिली. काय ऐकतोस तो? फालतू काय तर. तिनं तुम्हाला पुस्तकं दिली, मग सरकार तिनं शाळेत काय घेऊन गेली? ती कबड्डी घेऊन गेली. कबड्डीची मॅच आहे तिची. ती कशाला काय तर पुस्तकं घेऊन जाईल शाळेत? कबड्डीची मॅच आहे ते ठीक आहे, पण तिची परीक्षा पण आहे ना. ते थोडा बघ, एवढे प्रश्न मला मितालीने पण विचारले नाही. तू कशाला विचारलायस काय तर उगाच? बस की. मला आहे ना सरकार लय मोठा घोळ दिसतोय. काय गोळबिळ काय नाही, उगाच ग बस. काय नाही बाळा, फोन वाचतोय तो. फोन तरी उचल. ते उचलतो पण मला पुस्तक बघू द्या की. पुस्तक बघूया. फालतू काय तर भानगडी तू लक्ष घालून फोन उचल. बघ एवढ्या रात्रीचा कुणाचा फोन येतोय? पोरगी बिरगीचा असणार 100%. होय की नाही? तुमची लढताना आम्हाला माहित आहे. तू लावा कनेक्शन. उचलतो. तुझं तरी काय कनेक्शन लागतंय का बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.